नमस्कार. सिस्टीम कन्सिस्टंट कधी असते, इनकन्सिस्टंट कधी असते आपण बघितले. त्याच्यावरची जर एक्झाम्पल्स आली तर ती कशी सॉल्व्ह करायची ते आपण बघूया. सो फर्स्ट एक्झाम्पल, एक्झामिन सिस्टीम्स ऑफ इक्वेशन्स फॉर कन्सिस्टन्सी. सो अशी एक्झाम्पल्स आली तर एकदम सिंपल आहे. कुठलीही दोन इक्वेशन्स घ्यायची, त्याचा डी काढायचा. तो डी नॉन झिरो असला पाहिजे आणि ही जी तीन इक्वेशन्स दिली आहेत ती व्यवस्थित C1 C2 वगैरे राईट साईडला घेऊन त्याचा डेल्टा काढायचा. तो डेल्टा काय असला पाहिजे, झिरो असला पाहिजे. ह्या दोन कंडिशन्स आहेत फक्त. सो तेवढ्या चेक करायच्या, तेवढ्या फॉलो होत असतील तर सिस्टीम इज कन्सिस्टंट, एवढंच फक्त लिहायचं. त्यातला कुठला एखादा फॉलो होत नसेल तर सिस्टीम इनकन्सिस्टंट. डेल्टा नॉन झिरो आला तर सिस्टीम इनकन्सिस्टंट आहे असं आपण म्हणू शकतो. सो एक सिस्टीम दिली आहे, 3x - 5y - 1 इज इक्वल टू 0, 2x + 3y - 7 इज इक्वल टू 0, x - 4y + 2 इज इक्वल टू 0. सो ह्या सिस्टीमला हे कन्सिस्टंट म्हणायचं का हे आपल्याला चेक करायचं. सो डी काढणार आहोत आणि डेल्टा काढायचा आहे. डी कुठल्याही दोन इक्वेशन्सचा तुम्ही काढू शकता. कुठली 1 2 3 मध्ये कुठलीही इक्वेशन्स घ्या दोन, त्याचा डी काढायचा आहे, तो नॉन झिरो आला पाहिजे. सो सोल्युशन मध्ये घेऊया. आधी ही सिस्टम रिराईट करूया, कारण आपल्याला जे कॉन्स्टंट असतात ते राईट साईडला लागतात. सो गिवन दॅट 3x - 5y इज इक्वल टू +1, 2x + 3y इज इक्वल टू +7 and x - 4y इज इक्वल टू -2. आता कुठली तरी दोन इक्वेशन्स कन्सिडर करू, इक्वेशन 1 2 and 3, आणि त्याचा काय काढणार आहोत आपण, डी काढणार आहोत. सो कन्सिडर इक्वेशन 1 and 2 आणि याचा डी काढूया आपण. डी नॉन झिरो येते का बघूया. डी काढायचा असेल 1 and 2 चा तर कसा येणार, 3 2, त्याच्यानंतर हे -5 आणि हे 3. सो इज इक्वल किती आले बघूया, 3 3 मीन्स 9, 9 मायनस मायनस प्लस 9 + 10, सो +19. म्हणजेच काय आलं, नॉन झिरो आलं. म्हणजे काय मिळालं आपल्याला, डी नॉन झिरो मिळालं. कुठलीही दोन इक्वेशन्स घ्या, काही रिस्ट्रिक्शन नाही, कंडिशन नाही की 1 2 पाहिजे 2 3 पाहिजे. कुठलीही दोन इक्वेशन्स घ्यायची, त्याचा डी काढायचा. तो डी नॉन झिरो आला पाहिजे. आणि सेकंड कंडिशन काय, डेल्टा काढायचा आहे. तो डेल्टा काय असला पाहिजे, झिरो असला पाहिजे. सो डेल्टा इज इक्वल टू, डेल्टा काय येणार आहे ह्या सिस्टीमचा, ही सिस्टीम घ्या कारण इथे कॉन्स्टंट लेफ्ट साईडला आहे, ते आपण राईट साईडला व्यवस्थित ऍडजस्ट करून ही सिस्टीम रिराईट केलेली आहे. सो डेल्टा येणार 3 2 1, x हे कोएफिशियंट, देन y कोएफिशियंट -5 3 -4, देन कॉन्स्टंट 1 7 and -2. हा आपल्याला झिरो आला पाहिजे, म्हणजे सिस्टीम कन्सिस्टंट आहे असं म्हणता येईल. which is equal to 3 into bracket आता हे सॉल्व करायचं. -6 मायनस मायनस प्लस 28 -5 मायनस ऑफ -5 म्हणजे +5 into bracket 2 into 2 -4 -7 -4 -7 plus 1 into bracket 4 2 8 वजा गेलं 4. So that implies 3 into bracket हे झाले +22 +5 into bracket झाले हे -11 +1 into bracket झाले हे -11. हे किती आले 60 +66 -55 and -11. So हे किती आले 66 आणि +66. So which is equal to 0. That implies delta ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0. So here d not equal to 0 and delta is equal to 0. So शेवटी एक वाक्य लिहायचं. So this given system is consistent, कारण d non zero and delta 0 आहे. सिंपल आहेत ही एक्झाम्पल्स. Next example, given that following system is consistent, then find k and find solution. आता आधीच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं की सिस्टीम दिली होती, कन्सिस्टंट आहे की नाही चेक करायची होती. सो आपण डी अँड डेल्टा फाइंड आउट करून बघितले. आता इथे काय दिलं की दिलेली सिस्टीम कन्सिस्टंट आहे असं म्हणतात. सो डी नॉन झिरो अँड डेल्टा इज इक्वल टू 0 असणार, हे कन्फर्म आहे. मग त्यावरून आपल्याला काय करायचं की इथे जो के आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि या सिस्टीमचं सोल्युशन काढायचं आहे. या सिस्टीमचं सोल्युशन काढण्यासाठी कुठल्याही दोन इक्वेशन्सचा डी डीएक्स डीवाय काढून त्याच्यावरून एक्स वाय काढले की आपल्याला सिस्टीमचं सोल्युशन मिळेल. कारण दिलेलंच आहे की सिस्टीम कन्सिस्टंट आहे. सो ह्या सिस्टीमला सोल्युशन नक्की असणार आहे. ते आपल्याला एक सोल्युशन इथे फाइंड आउट करायचं.
सो आता के फाइंड आउट करायचं आहे. मग सिस्टीम कन्सिस्टंट दिले म्हणजे डेल्टा इज इक्वल टू 0 असणार आहे. त्याचा यूज करायचा आणि त्यावरून आपल्याला के तिथे फाइंड आउट करता येईल. सो हे सिस्टीम रिराईट करून घेऊया. बिकॉज हे कॉन्स्टंट आहे ते लेफ्ट साईडला आहे ते राईट साईडला घेऊया. राईट साईडला कॉन्स्टंट ठेवून मग त्याचे काय साईन आहेत त्याप्रमाणे आपण तो डेल्टा घेतो. सो गिव्हन दॅट x minus y is equal to -4, 2x plus 5y is equal to +6 and kx plus 3y is equal to -2. ही सिस्टीम दिली आहे. गिव्हन दॅट सिस्टीम इज कन्सिस्टंट therefore गिव्हन दॅट सिस्टीम इज कन्सिस्टंट therefore डेल्टा इज इक्वल टू काय असलं पाहिजे 0 असलं पाहिजे. दॅट इम्प्लाइज डेल्टा मीन्स काय असणार आहे 1 2 k त्याच्यानंतर येणार -1 5 and +3 and this is -4 6 -2 is equal to काय 0 हे दिलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला के फाइंड आउट करायचं आहे आणि एकदा के मिळाला की सिस्टीमचं सोल्युशन पण फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी कुठलीही दोन इक्वेशन्स कन्सिडर करायची आणि क्रेमर्स रूलने सॉल्व्ह करायची एवढंच. सो आधी आपण हा डिटर्मिनंट फाइंड आउट करूया. दॅट इम्प्लाइज 1 into ब्रॅकेट येणार 5 × 10 -10 -18 -10 -18 माइनस माइनस प्लस 1 into -2 म्हणजे -4 -6k -4 -6k प्लस सॉरी माइनस आहे -4 into ब्रॅकेट 6 - 5k 6 - 5k इज इक्वल टू काय दिलंय 0. त्याच्यावरून आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. दॅट इम्प्लाइज -18 मीन्स -28 झाले. इथे 1च आहे त्यामुळे -4 -6k -24 माइनस माइनस प्लस 24 प्लस 20 प्लस +20k. तर -28 -4 म्हणजे -32 झाले. इथे 24 पण आहेत ना. सो -20 सगळ्याला मायनस साईन आहे. सो 56 झाले. सो -56 and -6k plus 20 means 14 plus 14k is equal to 0. That implies 14k is equal to plus 56. That implies 1656. So k is equal to 4. सो याच्यावरून आपल्याला के ची व्हॅल्यू मिळाली. सो ह्या टाईपची जी एक्झाम्पल्स आहेत ती अगदी सिंपल आहेत. एक तर कन्सिस्टन्सी विचारतील तेव्हा तुम्हाला डेल्टा 0 आहे ना चेक करायचं आहे, डी नॉट 0 चेक करायचं आहे. आणि सिस्टीम कन्सिस्टंट आहे असं जर गिव्हन असेल तर तुम्ही डेल्टा इज इक्वल टू 0 हा कन्सेप्ट यूज करून जे अननोन व्हॅल्यू असते तुम्ही फाइंड आउट करू शकता. सो इथे के जो आपल्याला फाइंड आउट करायचा होता तो आपण केलाय. नंतर काय सांगितलंय की सोल्युशन पण फाइंड आउट करा म्हणजे एक्स अँड वाय व्हॅल्यूज आपल्याला काढायचे आहेत. सो ह्या तीन इक्वेशन्स आहेत 1 2 3 यातली कुठलीही दोन इक्वेशन्स कन्सिडर करूया आणि क्रेमर्स रूलने ती सॉल्व्ह करायची म्हणजे आपल्याला मिळणार आहेत एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज. सो फर्स्ट आपण के ची व्हॅल्यू इथे काढली. आता एक्स अँड वायच्या व्हॅल्यूज काढायचे. कुठल्याही सिस्टीम घेऊया. सपोज 1 आणि 2 ही इक्वेशन्स कन्सिडर करूया. कन्सिडर इक्वेशन्स 1 and 2. देन d dx dy काढायचं आणि मग x and y काढायचं. d मीन्स किती होणार आहे 1 2 -1 5 which is equal to 5 minus plus 2 means 7. d ची व्हॅल्यू किती मिळाली 7 मिळाली. त्याच्यानंतर dx काढूया. dx is equal to हे -1 5 तसंच राहणार आणि 1 2 कशाने -4 6 ने रिप्लेस करायचं. -4 6 which is equal to -20 minus plus 6 means किती येणार -14. then dy is equal to 1 2 तसेच and here -4 6. केअरफुली घ्या कुठली दोन इक्वेशन्स कन्सिडर केलेत त्याचंच dx आणि dy घ्या. नाही तर चुकून d ह्या 2 इक्वेशनसाठी कॅल्क्युलेट करायचं आणि dx या 2 इक्वेशनसाठी चालायचं नाही. सो ते केअरफुली घ्या. विच इज इक्वल टू 6 मायनस प्लस साईन झालं नाही 8 म्हणजे +14 झालं. तो आता dx dy d सगळे मिळालेले आहेत. क्रेमर्स रूल प्रमाणे ही इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करू शकतो. therefore x is equal to dx upon d
which is equal to minus 14 upon 7 which is equal to minus 2 and y is equal to dy upon d plus 14 upon 7 is equal to 2. So x is equal to minus 2 and y is equal to 2 is the solution. मतलब आपण चेक करू शकतो की ही दोन सोल्युशन थर्ड इक्वेशन मध्ये घालून थर्ड इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे ना चेक करा, कारण के ची व्हॅल्यू आता मिळाली आपल्याला. के ची व्हॅल्यू किती आली? 4 आली. ती घालून हे जो थर्ड इक्वेशन घेतलं आणि एक्स वाय च्या ह्या व्हॅल्यूज जर सबस्टिट्यूट केल्या तर थर्ड इक्वेशन पण सॅटिस्फाय होईल. सो दॅट इज द सोल्युशन फॉर दिस सिस्टीम. तर ह्या टाईपची इक्वेशन एक्झाम्पल्स अगदी सिंपल आहेत, कारण कंडिशन तुम्हाला माहिती आहे आणि जर ते कन्सिस्टंट दिलं असेल तर डेल्टा इज इक्वल टू 0 हे यूज करून आपण पुढचं सॉल्व्ह करू शकतो.